आज आहे 26 तारीख. हा, आता आपण संध्याकाळी आता निघालोय मठाच्या दिशेने. वाव, बघा कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं इथे झाडं होती. ती झाडं आता आज त्यांनी सगळी इकडनं शिफ्ट केली, आणखीन दुसरीकडे पाठीमागच्या बाजूला, नंतर इथे ह्या साईडला पण राईट साईडला इथे तिथे लावली सगळी झाडं. आता हा फार असा मोठा असा चांगला रस्ता झालेला आहे. आता उद्यापासून इथे साईडला अशा बॉर्डर मध्ये, दोन्ही साईडच्या बॉर्डर मध्ये विटा लागणार आहेत. म्हणजे विटांचं बांधकाम असं बॉर्डर आम्ही करून घेणार आहोत रस्त्याचं. आणि मध्ये मग ही अशी आपले हे पेबल्स, नदीचे ही दगड, आपला माझा पाय आत गेला तर तिथे, किंवा मग PCCने किंवा काय माहित काय अजून काय करणार आहे ते. पण हा रस्ता असा 5 फुटाचा हा रस्ता इथे आता तयार करून घेणार आहे. चला आता पुढे आता बघूया अजून काय झालंय, आजच्या काय डेव्हलपमेंट्स आहेत. रोज काय 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 काय. अच्छा, आज सगळं त्यांनी पूर्ण बांधकाम फिनिश केलेलं आहे. अरे वा, छान छान. अच्छा, साईडला ही भिंत बांधून घेतलेली आहे, ही दिसतंय तुम्हाला. आणि आज हे इथे सगळे हे जे शेड्स होते हे नवीन बदली करून नवीन आता लावलेले आहेत. आज सकाळपासून हेच काम होतं आणि इथे त्यांनी सगळं बांधकाम आज कंप्लीट केलेलं आहे. पूर्ण इथलची भिंत, इथे छोटासा हा रस्ता ठेवलेला आहे बाहेर जाण्यासाठी. आणि हे बघताय ना तुम्ही, हे पूर्ण त्यांनी असं एक पूर्ण हे बांधून घेतलेलं आहे. म्हणजे पाण्याच्या टाक्या ठेवण्यासाठी हे बांधून घेतलेलं आहे इथे. आणखीन इथे पाणी पिण्याच्या टाक्या, किंवा मग तुम्ही हातपाय धुवून इथे पाठीमागे जाऊ शकता या बाजूने. असं ही बॉर्डर केलेली आहे. नंतर ही भिंत टोटल, आणि नंतर मग इथे ह्या साईडला इथे जाण्यासाठी आहे. हे मध्ये मध्ये मोठी मोठी दगड आहेत ते काढतायत ते. अरे बापरे, सांभाळून बाबा. तेव्हा ढकल दो अभी पीछे, ये धडाम. That's good. इथे सोनचाफ्याची ही झाडं लावली आहेत साईड साईडला. 3 सोनचाफ्याची इथे झाडं लावली आहेत. नंतर परत त्या साईडला पण आहेत, इथे पण आहेत. करीबन 15 सोनचाफ्याची झाडं आम्ही मठाच्या अवतीभोवती आम्ही लावलेली आहेत. परत पाठीमागच्या साईडला, आणखी साईडला इथे कॉर्नरला तिथे आम्ही कडीलिंबाचे पण झाडं लावलेली आहेत. लिंबाचे, लिंबाचं झाड ना, काय कडुनिंब, हा नीमचे झाड, नीम, सॉरी नीम. करोली बाबांना जे झाड, म्हणजे ज्या झाडाखाली ते बसायचे किंवा त्यांच्या अवतीभोवती ते झाडं होती मठाच्या, ते नीमचे झाडं होती. आणि असे आम्ही पण आजूबाजूला करीबन 5 नीमचे झाडं आम्ही लावलेली आहेत. पाठीमागच्या साईडला पण आहेत आणि इथे पण आहेत. मी इकडनं तुम्हाला दाखवते, थांबा, आपण इकडनं जाऊया पाठीमागे. अरे वा, या रस्त्याने आता मी पण चालते, मी पण निघाले इथे. हा, हे बघा, हे एक पहिलं इथे लावलेलं आहे नीमचं झाड. हे गार्डन चाफा आहे, हा पिंक कलरचा चाफा येतो इथे, गार्डन चाफा. मग नंतर परत अजून एक इथे एक झाड लावलेलं आहे नीमचं. परत आम्ही इथे पाठीमागच्या बाजूला इथे अजून एक आहे, परत तिथे एक अजून एक आहे, परत तिथे पण एक अजून एक आहे. म्हणजे 3 पाठीमागच्या बाजूला झाडं लावली आहेत नीमचे इथे पाठीमागे, आणि इथे ह्या साईडला 2 लावलेली आहेत.
आणि मग नंतर मग चाफ्याचे झाड आहे, आंब्यांचे झाडं आहेत. फार छान आहे. आता म्हणजे हे काही वर्षांनी इतकं छान दिसेल ना, हळूहळू जसं जसं हे डेव्हलप होईल तसं तसं डेफिनेटली हे फार सुंदर दिसणार आहे. अगदी ग्रीनरी सगळीकडे. हा आमच्या फार्मचा हा एक भाग झाला, जिथे ही सगळी ग्रीनरी झाडं बिडं आम्ही लावलेली आहेत. मठ आहे आणि मठाच्या आजूबाजूला आम्ही हे सगळं बनवलेलं आहे. हा अर्धा भाग झाला. इकडनं इथपर्यंतचा हा अर्धा भाग झाला. आणखीन ह्याच्या पलीकडे ना दुसरा अर्धा भाग आहे. तर तिथे थोडीशी वेगळी प्लॅनिंग आहे. आम्ही पुढे आम्ही मेडिटेशन सेंटर म्हणजे मेडिटेशन हॉल आम्हाला बनवायचा आहे तिथे. मग नंतर भोजनालयासाठी आम्हाला हॉल बनवायचा आहे आणि राहण्यासाठी पण आम्ही एक म्हणजे असं बिल्डिंग सारखं किंवा 1+1ची आम्ही करीबन तिथे 10 ते 20 तरी रूम्स असे झाले पाहिजेत असं कन्स्ट्रक्शनही आम्ही करणार आहोत साईडला. तर ते पूर्ण मेडिटेशन सेंटर वगैरे त्या साईडला असणार आहे. आणि इथे प्रार्थनासाठी किंवा दर्शनासाठी मठासाठी ही बाजू आहे या साईडला. तर अशी प्लॅनिंग आहे. आता हळूहळू आम्ही बघू आता कसं काय आम्हाला करता येतंय ते. आणि नक्कीच सगळ्यांच्या मदतीने हे होऊ शकणार आहे हे काम. आणखीन मला खात्री आहे की सगळे जे बाबांचे भक्त आहेत ते नक्की पुढे येतील आणि ह्या अशा चांगल्या ह्या कामासाठी आपण एकत्र येऊन माणगावामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जे बाबांचं जिथे जे प्रकट झाले त्यांचं दर्शन झालं इथे आपल्याला, तर ह्या भूमीवरती त्यांचं एक छान चांगलं एक आपण एक मंदिर एक धाम सारखं आपल्याला हे तयार करायचं आहे. आणखीन ही 3 एकरची जागा आपली आहे. मी आमची नाही म्हणत आहे, ही आपली जागा आहे. आपल्या निमकरोली बाबांसाठी आपण ही जागा आपण ठेवलेली आहे आणि त्यांनी निवडलेली आहे ही जागा. पण माझ्या भावना समजून घ्या तुम्ही सगळ्यांनी. थँक्यू सो मच. नमस्कार.